अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक टॅरिफ बॉम्ब फोडलाय। ट्रम्प यांनी 1 ऑक्टोबरपासून परदेशातून येणाऱ्या औषधांवर तब्बल 100% टॅरिफ लावायची घोषणा केली। या निर्णयाचा फटका भारताला कसा बसेल बघूया हा रिपोर्ट। डोनाल्ड ट्रम्प कधी काय करतील याचा नेम नाही, कारण स्वभावाला औषध नसतं आणि असतं तरीही ट्रम्प यांनी त्यावर टॅरिफ लावला असता। गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून औषधांवरही टॅरिफ लावण्याचे संकेत दिले जात होते आणि त्याचीच घोषणा आता त्यांनी करून टाकली आहे। अमेरिकेत परदेशातून येणाऱ्या औषधांवर 100% टॅरिफ। 1 ऑक्टोबर 2025 पासून कोणतेही ब्रँडेड किंवा पेटेंट फार्मास्युटिकल उत्पादन अमेरिकेत तयार होत नसेल तर त्यावर 100% टॅरिफ लावले जाईल। किचन कॅबिनेट्स, बाथरूम व्हॅनिटीवर 50% टॅरिफ लावलं जाणार आहे। फर्निचरवर 30% टॅरिफ लावलं जाणार आहे। अवजड ट्रक्सवर 25% टॅरिफ लावण्यात येईल। ऑगस्टमध्ये लावलेले आयात कर आणि व्यापार करार होऊन सुद्धा ट्रम्प अजूनही टॅरिफ लावण्याच्या बाजूने आहेत। त्यामुळे महागाई आणखी वाढू शकते आणि आर्थिक विकासावरही परिणाम होईल। विशेषतः औषधांवरील टॅरिफचा परिणाम भारताच्या फार्मा उद्योगावर पडण्याची शक्यता आहे। टॅरिफचा सर्वाधिक परिणाम ब्रँडेड किंवा पेटेंट असलेल्या औषधांवर पडण्याची शक्यता आहे। डॉक्टर रेड्डीज, सन फार्मा, लुपिनसह अनेक कंपन्यांना टॅरिफचा सर्वाधिक फटका बसू शकतो। 2024 मध्ये भारताकडून अमेरिकेला 31,626 कोटी किमतीच्या औषधांची निर्यात झाली होती। 2025च्या पहिल्या 6 महिन्यातच हा आकडा 32,505 कोटींपर्यंत पोहोचलाय। 100% टॅरिफमुळे अमेरिकेत भारताची स्वस्त औषधही महागड्या दरात विकली जातील। अमेरिका ही भारताची सर्वात मोठी औषध निर्यात बाजारपेठ आहे। अमेरिकेमध्ये जेनेरिक औषधांची मागणी खूप आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचं 100% शुल्क विशेषतः ब्रँडेड आणि पेटेंट असलेल्या औषधांवर केंद्रित आहे। त्यामुळे याचा थेट परिणाम भारतीय औषध उत्पादन कंपन्यांवर होईल। ट्रम्प प्रशासनाने भारतावर पुन्हा एकदा 100% टॅरिफ विशेषतः फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये लावण्याचा जाहीर केले आहे। या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने भारताची जी निर्यात जवळपास फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये $8 बिलियन पेक्षा जास्त होती त्याच्यावर डायरेक्ट परिणाम होणार आहे आणि त्यामुळे भारत सरकारने आता ट्रेड नेगोशिएशनच्या संदर्भामध्ये खूप सिरियसली घेऊन अमेरिकेच्या प्रशासनासोबत यावर चर्चा करणं गरजेचं आहे। 1 ऑक्टोबर 2025 पासून या टॅरिफमुळे भारतीय कंपन्यांचं नुकसान होणार हे स्पष्टच दिसतंय। आता यामधून भारत सरकार नेमका काय मार्ग काढणार आणि फार्मा कंपन्यांना काय दिलासा देणार ते पाहावं लागेल। माधुरी कुमकर, पुढारी न्यूज।